श्री स्वामी समर्थ माऊली. काल वेस्ट इंडिज डेट होती बघा. काल 23 तारखेला वेस्ट इंडिजची मॅच होती झिम्बाब्वे सोबत. कालची जी घटना घडली, वेस्ट इंडिजना डायरेक्टली 254 रन ठोकले. त्यात हेटमेअरची बॅटिंग बी होती. रॉम बॉरला बी ठोकलं काल. रॉम पॉलने आंधी शॉट खतरनाक ठोकले, आले का ठोय. काल झिम्बाब्वेची बॉलिंग नीट झाली नाही आणि फिल्डिंग मध्ये पण झिम्बाब्वे जरा भरपूर हेटमेअरची काय सोडली काल त्यांनी झिम्बाब्वेनं. तर हेटमेअरनं काल असा खतरनाक धुतला झिम्बाब्वे. 85 रन केले हो ना. 19 बॉलात 50 केली हेटमेअरने. एवढं खतरनाक धुतलं. त्यासोबत रॉम पॉवल 59 रन निस्त धुतलं. द्वेष काम केलं त्याने काल वेस्ट इंडिजने. आणि सेकंड हायस्ट स्कोर आहे हो वेस्ट इंडिजचा. आणि या T20 वर्ल्ड कप मध्ये हायस्ट स्कोरिंग झालेला आहे. 254 रन कोणीच काढले नाही. झिम्बाब्वे 147 वरती ऑल आउट झाली आणि वेस्ट इंडिजने 254 रन केले. तर त्यांचा किंग चालला नाही. नवरा त्याचा विकेट पडला. शाही होपचा विकेट लवकरच पडला 14 रनावरती. पण सिमरन हेटमेअरनं जेच दणके सुरू केले मारणं झिम्बाब्वेला. 19 बॉलात 50 आणि पुढं 85 रनावरती आउट झाला. खतरनाक. आणि सत्याने 108 मीटरचा सिक्स मारला परत. आता अशी गत झालेली की भारत जरा पुढील 2 मॅच जिंकला तर भारताचा चान्स आहे T20 वर्ल्ड कप मध्ये. आणि ती बी पुढील जी मॅच राहील भारताची झिम्बाब्वे सोबत, जरा झिम्बाब्वेने जरा 150 रन बी गेले तर भारताला 11 ओव्हरमध्ये चेस करण्यात येणार. तेव्हा पुढे भारतात 100 वाढत. आणि दक्षिण आफ्रिका एक बी मॅच हरायला नाही पाहिजे. तेव्हा पुढे भारत क्वालिफाय होईल T20 वर्ल्ड कप मध्ये. दुसरी अट त्याला आता झिम्बाब्वे पुढील मॅच हरायला पाहिजे. आणि आफ्रिका एक बी मॅच हरायला नाही पाहिजे पुढच्या. आता जर आफ्रिका एक बी मॅच हरली आणि वेस्ट इंडिज जिंकली तर भारत क्वालिफाय होत नाही. आता आमची टीम फलाची टीम फलाची टीम फलाना ही जर पार गेली तर ही अशी गत झाली भारताच्या. खतरनाक प्रॉब्लेम झालेला आहे भारताला. भारताला पुढील 2 मॅच चांगल्या प्रकारे जिंकायचे आहे. रन रेट भारताचा पूर्णपणे मायनस गेलेला आहे. सध्या ए ग्रुप मध्ये टॉप मध्ये वेस्ट इंडिज आहे. त्यांचा रन रेट झाला आहे 5.350 आणि साऊथ आफ्रिकेचा 3.800 आणि इंडियाचा प्लस मध्ये परत प्लस मध्ये रन रेट त्यांचा बरं का, मायनस मध्ये नाही. आता इंडियाचा मायनस रन रेट आहे -3.800 आणि झिम्बाब्वेचा 5.350 समजा 350 पॉईंट पुढे. खतरनाक झालेलं आहे. आता खूप वेगळं झालेलं आहे मॅटर पूर्ण. आता भारताला जरा क्वालिफाय व्हायचं असेल तर पुढील 2 मॅच चांगल्या रन रेटनं जिंकणं आहे. झिम्बाब्वे सोबत बी जिंकणं आहे, वेस्ट इंडिज समोर बी जिंकणं आहे. आणि वेस्ट इंडिज पुढील मॅच 2 मॅच हरायला पाहिजे. त्यातला एक बी मॅच झिम्बाब्वे हरला तरी बरोबर होत नाही. कारण की झिम्बाब्वेला 2 मॅच हरला पाहिजे पुढच्या, तरच भारत क्वालिफाय होतो. आता तुम्हाला काय वाटतं याच्यावरती हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. भारत क्वालिफाय झाला पाहिजे. आपण सगळ्यांना म्हणतोय भारत क्वालिफाय झाला पाहिजे. कारण भारताची बॅटिंग ऑर्डर चांगली आहे पण सध्या फॉर्म मध्ये नाहीये. नाव मोठे खूप पण चालत नाही सध्या कोणतेच. मला वाटतं भारताने लेफ्ट हँड जास्त झाले बॅट्समन, त्याच्यामुळे समोरची टीम जास्त फायदा उचलते. राईट हँड
बॅट्समन जास्त पाहिजे. संजू सॅमसनला टीम मध्ये घ्यायला पाहिजे परत, तेवढा फायदा होईल भारताला. तिलक वर्मा लेफ्टी, किशन लेफ्टी, अभिषेक शर्मा लेफ्टी, बऱ्यापैकी लेफ्टी झाले ओपनरमध्ये. मिडल ऑर्डर ओपनरमध्ये पुरा लेफ्टीच झाले बऱ्यापैकी सगळे. आणि अशामध्ये इंडियामध्ये एक ट्रेंड सुरू झाला आता. सगळ्यांना रोहित शर्मा आणि भारताचा किंग कोहली, रोहित शर्मा किंग कोहली सगळ्यांना आठवतो आता. कारण की जेव्हा भारताचे विकेट पडतात 20-22 रनावरती, 40 रनावर 3-4 विकेट पडतात, तेव्हा विराट कोहली 3 नंबरला बॅटिंग सांभाळतो. आणि रोहित शर्मा खतरनाक धुतो समज टीमला. धुण्यासाठी तर धुतच नाही काही, पण कपडे वाहून टाकतो अरे. असे शिक्ष पडतो रोहित शर्मा खतरनाक. तर मागच्या वर्ल्ड कपला त्याने ऑस्ट्रेलिया असं खतरनाक धुतलं होतं की बॅकर धुतलं होतं, बॉल दिसत नव्हत कुठंच. आणि तुम्ही लास्ट विराट कोहली बघला असं 72 रनाची खेळी केली ती. कारण की पिचवर टिकणं महत्वाचं आहे. आणि आता 3 नंबरची पोझिशनला कोणी टिकू शकत नाही. रोहित शर्माची जागा बी अभिषेक शर्मा घेत नाही अजिबात. आपल्याला वाटतं शर्माची जागा घेऊन टाकत, पण रोहित शर्माची बरोबरी कोणीच करत नाही, विराट कोहलीची बरोबरी कोणीच करत नाही. आता सगळ्यांना विराट कोहली रोहित शर्मा आठवतोय. मागचं वर्ल्ड कप जिंकलं ते बघा तुम्ही त्यांनी. रोहित शर्मा किती खतरनाक फॉर्म मध्ये होता. खरं तर टीम मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांची गरज आहे. श्रेयस अय्यर यांची गरज यांना अनुभव आहे. आता जी वर्ल्ड कप मध्ये आपली टीम आहे ती पूर्ण नवीन आहे. यांना अनुभव नाही, यांना प्रेशर घेता येत नाही अजिबात. आणि विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुभमन गिल तर नवीनच आहे, तेव्हा आणखीन त्याला बी प्रेशर येतो आणखीन. बट लोकेश राहुल वगैरे हे प्लेयर खूप जुने आहे. ओल्ड इज गोल्ड. यांना अनुभव आहे क्रिकेटचा, यांना प्रेशर झेलता येतं. बाकीच्या प्लेअरला प्रेशर झेलता येणार नाही. आता जी नवीन टीम आहे आपली भारताची, अभिषेक शर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, यांना एवढा अनुभव नाही क्रिकेटचा, याला प्रेशर झेलता येत नाही. खरंच कुठं जरा भारताला जिंकायचं असेल तर विराट कोहली, रोहित शर्माचे आदर्श यायला पाहिजे. असा एक बी प्लेअर नाही आता टिकून खेळणार म्हणून. आता पुढील भारताला 2 मॅच जिंकणं आहे. आणि म्हणून रोहित शर्मा, विराट कोहली खूप ट्रेंडला सध्या भारतामध्ये. सगळे त्यांना मिस करताय. याच्यामुळे म्हणतो रोहित शर्मा, विराट कोहली हे कंपल्सरी टीम मध्ये पाहिजे. तुम्ही मोहम्मद शमील बारा ठेवले, अवघड आहे राव. आणि असं नाही, टीम चांगली भारताची. सगळे अभिषेक शर्मा चांगला आहे, तिलक वर्मा चांगला आहे, किशन चांगला आहे, सूर्या बी चांगला आहे, पण चालत नाही. त्यांना अजिबात फॉर्म नाही. टॉप ऑर्डरचा फॉर्म पूर्ण गेला भारताचा. आपल्याला आपला भारताला वर्ल्ड कप पाहिजे फक्त. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भारत वर्ल्ड कप जिंकावं आपल्याला वाटतं, पण हे आपले जे भारताचा टॉप ऑर्डर पुरा फ्लॉप चाललाय. विराट कोहली, रोहित शर्माचं सध्या खूप ध्यान येतं आपल्याला. कारण की हे 2 प्लेअर असताना कधीच मॅच टीम हारत नव्हती. ते 1 साइड मॅच काढत होते कधी पण. जेव्हा जेव्हा विकेट पडल्यावर तेव्हा विराट कोहली साईड पिचवर थांबून मॅच काढायचा. खूप मोठी घनता ही. तिलक वर्मा विराट कोहली जाग घेत नाही आणि अभिषेक शर्मा, रोहित शर्मा जाग घेत नाही. यांनी कसं घ्यायला पाहिजे? शक्य नाही. मला वाटतं लोकेश राहुल, श्रेयस अय्यर टीम मध्ये परत वापस यावा. कारण की 1-2 प्लेयर अनुभव असले टीम मध्ये तर बॅटिंग करायला सोबत बॅटिंग करण्यामध्ये याला सपोर्ट भेटतो. ही पूर्ण टीम नवीन आहे भारताची. हा, टीमचे प्लेयर खूप चांगले, त्यांना अनुभव सुद्धा आहे, पण T20 वर्ल्ड कप आल्यापासून त्यांना पूर्ण फॉर्म गेला भारताचा. हा, आणि थोडा घमंड बी झाला मला वाटतं भारताला की आपण कंपल्सरी जिंकतोय. आतापर्यंत मॅच हारलो नाही आपण. पण तुम्ही टॉप 4 मध्ये वे ग्रुप मध्ये टीम बाकीच्या 4 मॅच मध्ये तुम्ही हारले नाही. परत सध्याच्या कंडिशन तुम्ही एक बी मॅच हारले तर वर्ल्ड कपच्या बाहेर डायरेक्ट. यासाठी म्हणतोय तुम्ही एक तर टीम मध्ये चेंजेस करा किंवा आपला फॉर्म परत आणा. पण आपल्याला आपला भारताचा मध्ये वर्ल्ड कप परत वापस आणणं आपल्याला.
सध्या वेस्ट इंडिज फुल फॉर्म मध्ये आहे, ती एक बी मॅच हरत नाहीये. तिला सगळ्यात टॉप स्कोर अर्जित केलेला आहे 254 रन. दक्षिण आफ्रिका सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला दक्षिण आफ्रिका पुढे परत हरवणं आहे, परत वेस्ट इंडिज सुद्धा हरवणं आहे, झिम्बाब्वेला सुद्धा हरवणं आहे. पुढील 3-4 मॅच आहे, तुम्हाला 4ही मॅच विन करणं गरजेचंच आहे. फलान टीम फलाने चार्ज आहे, फलान टीम फलाने चार्ज आहे, आता ही गत भारतात झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका.